नमस्कार. दासबोध निरूपण यातील आज हा 17वा भाग. वैराग्य निरूपण हा 3ऱ्या दशकातील 10वा समास आपण बघतोय. समर्थ म्हणतात, जयांचा ईश्वरी जिव्हाळा ते भुविती स्वानंद सोहळा. बहुत जन्मांचे शेवटी जेणे चुके आटाटी तो हा नरदेव भेटी करी भगवंत. कोण समयो येईल कैसा याचा न कळे की भरोसा जैसे पक्षी दाही दिशा उडून जाते. म्हणून धन्य ते भाविक जन जेही जोडिले हरिनिधान अनंत जन्मांतरीचे पुण्य फळासी आले. जयांचा ईश्वरी जिव्हाळा ते भोगिती स्वानंद सोहळा जयांचा जना वेगळा ठेवा अक्षय. याच्या निरूपणाला सुरुवात करण्यापूर्वी कालचा जो आपला श्लोक होता त्याचा अर्थ मी सांगितला होता, पण मूळ श्लोक मला आठवत नव्हता. जरा मरण भय त्यागोनी तो असाच आठवतो, मधनच विसरून जातो. वयाचा परिणाम आहे असं मला वाटतं त्यावेळेला, पण तो आठवेल परत आणि मी उल्लेख त्याचा निश्चितपणे करेन, कारण महत्त्वाचं त्यातनं तत्व सांगितलं असं मला स्वतःला वाटतं. अनेक वेगवेगळ्या योनीमध्ये जन्म घेतल्यानंतर शेवटी पुण्याईनेच मनुष्यजन्म प्राप्त होतो. त्या योनीमध्ये जीव असताना त्याला विचार करण्याची बुद्धी नसते. पशु पक्षी किडे मुंगी अशा खालच्या अनेक योनी आहेत, त्यामध्ये दुःखच भोगावे लागते आणि शिवाय विचारशक्ती नसल्याने त्यामध्ये स्वतःचं हित करून घेण्याची इच्छाही होत नाही. मग त्याचा मार्ग मिळणे लांबच राहते. अशी शक्ती आणि बुद्धी आणि त्यानुसार आपल्या विचारांना उच्चारांना आणि आचारांना वेगळे वळण देण्याची क्षमता फक्त मनुष्य जन्मातच प्राप्त होऊ शकते. समर्थ म्हणतात की हा दुर्लभ असा नरदेह मोठ्या मुश्किलीने आणि पुण्याने प्राप्त झालेला आहे. त्याचा खरा लाभ घ्यायचा असेल तर तो केवळ परमेश्वर प्राप्ती करूनच घेता येईल. खाणे पिणे गाणे बजावणे देहाचे सुखभोग हा लाभ शाश्वत नाही. खरा लाभ भगवंत प्राप्तीचा आहे आणि तो करून घेणे केवळ मनुष्य जन्मातच शक्य आहे. जे ऐहिक सुख वाटते ते किती अशाश्वत व क्षणभंगूर असते याची ते अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट करतात. धन धान्य वैभव घरदारे ही केव्हाही आपत्ती आली की क्षणार्धात नाश पाहू शकतात. माता पिता पुत्र कन्या भाऊ बहिणी इतक्या प्रत्यक्ष पत्नीही अनेकदा केवळ सुखाचे भागीदार असतात हे प्रत्यास येते. आपल्या तपस्येने पूज्य ऋषीपदी विराजमान झालेल्या वाल्मिकी ऋषींच्या पूर्वायुष्यातील गोष्ट आपणाला माहीतच आहे. ते वाल्या कोळी असताना त्यांनी लुटीचे आणि हत्येचे पाप वाटून घेण्यास कोण तयार आहे असे विचारल्यावर पत्नीसह अपत्याने त्यांना नकारच दिला होता. ती स्थिती आपणासारख्या सामान्य माणसांची असते. तारुण्य वैभव प्रपंच हे सोडून शेवटी एकट्यालाच मृत्यूपंथाने जावे लागते. येथे श्री समर्थ फार छान उपमा देतात. ते म्हणतात, जसे एका झाडावर बसलेले पक्षी दिवस उजाडतात स्वतंत्रपणे 10 दिशांना पांगतात, तसे कोणती वेळ कशी येईल हे सांगता येत नाही आणि असा काही प्रसंग आला की सुखाची सर्व साधने संपुष्टात येतात आणि आप्तस्वकीही साथ सोडून निघून जातात आणि शेवटी एकटा येतो माणूस आणि एकटाच जातो. तेव्हा या सर्व भ्रममूलक आणि नाशवंत ऐहिक सुखाचा लाभ सोडून वैराग्य मार्ग धरला पाहिजे. असे जे भाविक करतील त्यांचे अनेक पूर्वजन्माचे पुण्य सफल झाले म्हणावे लागेल आणि ते निश्चितपणे भगवंताची प्राप्ती करून घेतील. अशांना मग प्रापंचिक गोष्टीबद्दल तटस्थता येते. ते संसार दुःखे विसरतात, विषय सुखाचा रंग सोडून देतात आणि श्रीरंगाच्या रंगामध्ये पूर्णपणे रंगून जातात. अशांचा प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही तो दयाळू भगवंत सांभाळतो. त्यामुळे ते जिवंतपणे ईश्वर प्राप्तीचा आनंद सोहळा भोगतात आणि मृत्यूनंतरही जन्ममरणाच्या चक्रात मुक्त होऊन परमगतीला प्राप्त होतात. म्हणून समर्थ म्हणतात की सामान्य माणूस कल्पनाही करू शकणार नाही अशा अलौकिक आणि अक्षय आनंदाचा ठेवा त्यांना प्राप्त होतो. असे जे करत नाहीत ते मनुष्य जन्म मिळूनही तो करंटेपणाने वाया घालवतात असं बजावण्यालाही समर्थ विसरत नाहीत. तो श्लोक आठवला आत्ता. अजरामरत्व प्राज्ञे विद्यामर्थंच चिंतये गृहीत एव केशेषु मृत्युमाम धर्ममाचरेत. म्हणजे ज्ञान मिळवायचं माणसानं कधीही सोडू नये. म्हातारपण आणि मृत्यू याचं भय विसरून ज्ञान सातत्यानं जोडावं हे एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला गृहीत एव केशेषु मृत्युमाम धर्ममाचरेत म्हणजे आपले केस धरून यम आपल्याला ओढतोय ही कल्पना करावी आणि येणारा प्रत्येक क्षण धर्मांनी आचरण करावं, म्हणजे सदाचारानं वागावं, परोपकार करावा, स्वतःची उन्नती करावी असं त्या श्लोकाचा अर्थ आहे. मी काल भाषांतर सांगितलं तर जरा मरण भय त्यागुनी प्राज्ञे ज्ञानवित्त जोडावे
ओढी केश यम असे कल्पनी धर्मपरायण व्हावे, हे त्याचं मराठी भाषांतर आहे. शाळेत आमच्या इंग्लिश स्कूल सातारामध्ये तो श्लोक लावला होता. आता तिथं नवीन हॉल झाला, आता तो श्लोक दिसत नाही, पूर्वीच्या काळी होता. असो, तोच वैराग्य निरूपणच पुढे चालू असताना समर्थ सांगतात, जयासी वाटे सुखची असावे, तेने रघुनाथ भजनी लागावे. गळगिळीता सुख वाटे, ओढून घेता घसा फाटे, काते बापुडे मृग आपटे, चारा घेऊन पळता. तैसे विषय सुखाची गोडी, गोड वाटे परी ते कुडी, म्हणून या आवडी रघुनाथी धरावी. विषयजनित जे जे सुख, तेथे ती होते परमदुःख, पूर्वी गोड अंती शोक नेमस्त आहे. ज्यास वाटे सुखचे असावे, तेने रघुनाथ भजनी लागावे, स्वजन सकळी त्यागावे दुःख मूळ जे. ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, संत नामदेव, संत एकनाथ आणि समर्थ रामदास या सर्व संतांनी विपुल लेखन करून आपल्यावर अगणित उपकार करून ठेवले आहेत. असे असले तरी त्या प्रत्येकाचे वाङ्मय वेगवेगळ्या वैशिष्ट्याने ओतप्रोत भरलेले आहे. ज्ञानेश्वर माऊलींचे काव्य हळूवार आहे, तर समर्थांचे रोखठोक आहे. सर्व संतांचा भाव आणि उपदेश एकच असला तरी त्यांच्या सांगण्याच्या पद्धतीत त्याचा सूक्ष्म फरक आहे. वैराग्य निरूपण या समासाचा उपसंहार करताना समर्थांनी दिलेली उदाहरणे पाहिली म्हणजे हा फरक उमजेल. देहसुखाच्या आशेने धडपडणाऱ्या माणसाला मासा आणि हरिण यांची उपमा देताना समर्थ म्हणतात की गळाला पुढे कणकेचा गोळा लावलेला असतो गोड, त्याच्या लोभाने तो मासा गळ गिळायला जातो. गिळताना तो गोळा गोड वाटतो, पण गळ ओढला की माशाचा घसा फाटून निघतो. तसेच हिरवा लुसुसीत चारा खाताना हरणास आनंद होतो, पण शिकारी मागे लागला की जीव घेऊन पळताना ते दगडावर आपटून डोके फोडून घेते. अगदी त्याचप्रमाणे प्रपंची माणूस ऐहिक सुखांच्या लोभाने त्यांच्या मागे लागून आपला घात करून घेतो. हीच उपमा ज्ञानेश्वर माऊलींनी काव्यात्मक पद्धतीने हळूवारपणे दिली असती, पण समर्थ मात्र ठणकावून घसा फाटे, गळगिळीता सुख वाटे, ओढून घेता घसा फाटे किंवा काते बापुडे मृग आपटे, चारा घेऊन पळता असं आपटे फाटे असा ठणठणीत शब्दात करतात. मात्र त्या दोघांचे मूळ उद्देश एकच आहे की आता गोड वाटणारे विषय सुख अंती कडूच आहे, आणि म्हणून खरे चिरंतन मधुर सुख एका भगवंताच्या पायाशीच आहे, आणि त्यासाठी आवडीने भक्ती करणे हा एकमेव मार्ग आहे. इंद्रियाने विषय यापासून जे सुख मिळते असे वाटते, त्याचा आरंभ जरी सुखमय असला तरी त्याच्यातच अंतिम परम दुःखाची बीजे रोवलेली असतात. आरंभ सुखांत व अंत दुःखात असाच हा ऐहिकाचा नियम आहे. हा नियमसुद्धा जगाच्या आरंभी सुरू झाला असून जगाच्या अंतापर्यंत कायम राहणार आहे. म्हणून ज्याला शाश्वत आणि चिरंतन सुख हवे असेल त्याने दुःखाचे मूळ जे इंद्रिय सुख, मी व माझे म्हणणारे आत्मस्वकीय आणि ऐहिक लोक यांचा त्याग करावा, आणि अर्थातच रघुनाथाचे भजनी लागून एकतानतेने, सश्रद्धतेने आणि पूर्ण शरणागत होऊन त्याची भक्ती करावी. वैराग्याचे असे निरूपण केल्यानंतर समर्थ म्हणतात, केवळ श्रोत्यांच्या मनात हा भगवंत कोठे असतो, त्याची भक्ती कशी करावी व मला तो कसा प्राप्त होईल असे प्रश्न स्वाभाविकपणेच उठतील. त्यासाठी पुढील 4थ्या दशकापासून ते भक्तिमार्गाचे विवरण करण्यास सुरुवात करीत आहेत आणि साधकांना उद्धरून जाण्याचा मार्ग दाखवित आहेत. इथं 3रा दशक संपतो आणि 4था दशक सुरू होतो. नवविधा भक्तीचा हा दशक आहे. दशक 4था समास पहिला. ऐका नवविधा भजन, सत्शास्त्री बोलिले पावन, होईजे येणे. कर्ममार्ग, उपासना मार्ग, ज्ञानमार्ग, सिद्धांत मार्ग, योग मार्ग, वैराग्य मार्ग ऐकत जावे. नवखंडे 14 भुवने, अष्टदिक्पाळांची स्थाने, नाना वने उपवने गहने, कैसी ते ऐकावे. गणगंधर्व विद्याधर, यक्ष किन्नर नारद तुंबर, अष्टनायका संगीत विचार, कैसा तो ऐकावा. 14 विद्या 64 कळा, सामुद्रिक लक्षणे सकळ कळा, 32 लक्षणे नाना कळा, कैशा त्या ऐकाव्या. दासबोधाचा मुख्य हेतू हा मुळी येथे बोलवला विशुद्ध भक्तिमार्ग असा भक्तिमार्ग समजावून देण्याचा आहे. त्या मुख्य विषयाच्या निरूपणासाठी श्रोत्यांच्या मनाची व चित्ताची पूर्वत्व तयारी पहिल्या 3 दशकात म्हणजे 60 एकूण समास झाले. त्यामध्ये दृश्य वस्तूंची आणि मानवी देहाची अनिश्चितता सांगून आता ते निरूपण केल्यानंतर आता 4थ्या दशकापासून समर्थ भक्तिमार्गाच्या निरूपणाला आरंभ करीत आहेत.
यातील 9 समासात त्यांनी भक्तीचे 9 प्रकार स्पष्ट करून सांगितले असून शेवटच्या 10व्या समासात मुक्तीच्या 4 प्रकारचे विवेचन केले आहे. परमेश्वराची भक्ती 9 वेगवेगळ्या मार्गांनी करता येते. परमार्थात तिला नवविधा भक्ती असे म्हटले जाते. श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन असा या 9 मार्गांनी भगवंताची भक्ती करून त्याला प्रसन्न करून घेता येते. यातील प्रत्येक मार्ग स्वयंपूर्ण आहे, म्हणजे यापैकी कोणत्याही एका मार्गाचा पूर्ण निष्ठा व श्रद्धा ठेवून आपण त्या मार्गाचा अनुसरण केलं तरी भक्त पावन होतोच. परंतु दुसऱ्या दृष्टीने या मार्गांची रचनासुद्धा चढत्या भांजडीप्रमाणे आहे. आत्मनिवेदन हा सर्वात शेवटचा मार्ग तसा संप्रदायामध्ये श्रेष्ठ मानला जातो. 4थ्या दशकाच्या या पहिल्या समासाचे नावच मुळी श्रवणभक्ती आहे व यातील निरूपण श्रवण मार्गाने कशी आत्मोन्नती करून घ्यावी याचे आहे. माणसाच्या ऐकण्याची क्रिया कानाद्वारे होते. आपण जे ऐकतो त्याला श्रवण करणे म्हणतात आणि विविध ज्ञान, भगवंताच्या अनेक लीला यांचे सतत श्रवण करून त्याच्या ठायी भक्तिभाव निर्माण करणे म्हणजे श्रवण भक्ती होय. हा भाव आणि अनन्य भक्ती व निरुपम प्रेम निर्माणासाठी समर्थ म्हणतात की साधकाने कर्ममार्ग, उपासना मार्ग, ज्ञानमार्ग, सिद्धांत मार्ग, योगमार्ग, वैराग्य मार्ग असे जे विविध मार्ग आहेत त्यांचे ज्ञान श्रवण करावे. त्याचबरोबर दान, तप, तीर्थाटन, व्रतकैवल्य, मंत्रसाधना आणि पुरश्चरणे ऐकावी. वेगवेगळे तापसी विविध प्रकारचे तप करीत असतात. कोणी नुसत्या दुधावर, कोणी पाण्यावर, कोणी फळावर, तर कोणी निराहार राहतात. कोणी हठयोगी, कोणी अघोरपंथी, कोणी निग्रही, तर कोणी तापसी असे योगी असतात. त्या सर्वांचे वर्णन व अनुभव ऐकावेत. श्री समर्थांचा ज्ञानार्जनावर मोठा भर आहे. त्यांनी स्वतः किती अनंत विषयाचे अगाध ज्ञान मिळवले होते हे त्यांच्या शब्दामधून प्रत्ययास येते. त्यामुळे ते साधकाला सांगतात की भूगोल रचना, सृष्टीरचना, जीवरचना, खगोलशास्त्र, ग्रहशास्त्र, ग्रहतारे, सूर्यमालिका यांचे ज्ञान श्रवण करावे. म्हणजे केवळ भक्तीच नाही तर विज्ञानाची सुद्धा कास धरावी असं समर्थांचं सांगणं आहे. पृथ्वीला 9 खंडे असलेली अशी नवखंड पृथ्वी म्हणतात. त्या सर्व खंडांची, अष्टदिशांच्या देवतांच्या स्थानांची, वने, महाअरण्ये या सर्वांचे ज्ञान करून घ्यावे. धन्य ते गायनी कळा म्हणणाऱ्या समर्थांना विद्या व कला या दोन्हींचे प्रेम आणि ज्ञान होते. भक्ती करताना ती कलांच्या उपासनेतून करता येते हे विशद करताना ते म्हणतात, गण, गंधर्व, यक्ष, किन्नर, नारद, तुंबर एवढेच नव्हे तर संस्कृत नाट्यशास्त्रातील अष्टनायिका आणि संगीतशास्त्र हेही श्रवण करावे. त्यामधील राग, ताल, वादन, नर्तन व जीवनातील प्रसंगज्ञान ऐकत जावे. जगामध्ये एकूण 14 विद्या आणि 64 कला आहेत त्याही अभ्यासाव्या आणि उत्तम पुरुषाची 32 लक्षणे शास्त्रात सांगितली आहेत. ती लक्षणे आणि हस्तसामुद्रिक व ज्योतिषविद्या यांचेही ज्ञान प्राप्त करून घ्यावे. एकूणच समर्थांच्या मते भक्त म्हणजे बावळट व अज्ञानी नसतो, तर तो सर्व विद्या, कला आणि ज्ञान यात पारंगत असूनही अंतिमता भगवंत प्राप्ती हेच आयुष्याचे ध्येय मानून त्यासाठी श्रवण भक्ती मार्गाचा आधार घेतो. तो समास पुढे चालू आहे श्रवण भक्तीचा. ऐसे हे अवघीच ऐकावे परंतु सार शोधून घ्यावे. कैशा नवविधा भक्ती, कैशा चतुर्विधा मुक्ती, कैसी पाविजे उत्तम गती, ऐसे हे ऐकावे. ऐसे श्रवण सगुणाचे, अध्यात्म निरूपण निर्गुणाचे, विभक्ती सांडून भक्तीचे मूळ शोधावे. ऐसे हे अवघीचे ऐकावे परंतु सार शोधून घ्यावे, असार ते जाणून त्यागावे, या नाव श्रवण भक्ती. श्रवणाच्या मार्गाने प्राप्त करून घेण्याजोगे जे जे ज्ञान आहे ते सर्व घ्यावे. त्यामध्ये मंत्र, तंत्र, सिद्धी, नाडी ज्ञान हेही वर्ज्य नाही. असे मानले जाते की योग मार्गाने साधकाची जसजशी प्रगती होईल तसतशा त्याला काही सिद्धी प्राप्त होतात. दुसऱ्याच्या मनातील जाणणे, लघुरूप धारण करणे, एका ठिकाणाहून दुसऱ्याकडे अदृश्यपणे जाणे वगैरे या अशा सिद्धींचे प्रकार आहेत. परंतु या सिद्धी म्हणजे केवळ परमेश्वराचा कृपाप्रसाद प्राप्त होत चालल्याच्या खुणा आहेत. त्या सिद्धी म्हणजे अंतिम साध्य नव्हे. परमेश्वर प्राप्ती या अंतिम साध्याच्या मार्गावरील हे फार तर मैलाचे दगड आहेत. अनेकदा साधक या सिद्धींच्याच मोहात गुरफटून बसतो आणि साधनेचे मुख्य ध्येय हरवून बसतो. असे न व्हावे म्हणून श्रवणाने अशा सिद्धीचे
खरे स्वरूप समजावून घेतले पाहिजे. श्रवण म्हणजे ते ज्ञान ऐकून घेऊन. त्याचप्रमाणे विविध औषधे, रसायने, आयुर्वेदिक कल्प, धातुस्मे यांचेही ज्ञान ग्रहण करावे. माणसांना होणारे विविध रोग, त्यांची कारणे, त्यावर उपचार व औषध या गोष्टीसुद्धा जाणत्याच्या तोंडून ऐकून माहिती करून घ्याव्या. थोडक्यात समर्थांच्या मते शेतीपासून औषधापर्यंत, कर्मापासून निवृत्तीपर्यंत, हठयोगापासून संगीतापर्यंत, तपसाधनेपासून व्रतकैवल्यापर्यंत अशा जगातील यच्चवाद विषयांचे जे जे ज्ञान श्रवणाद्वारे ग्रहण करणे शक्य आहे ते अगत्याने करीत जावे. समर्थांचा परमार्थ एकारलेला म्हणजे एकांकी नसून तो सर्व समावेशक आहे. श्रवण भक्तीने गोळा केलेले ज्ञान पुढे भक्तिमार्गात तर उपयोगी पडणारच आहे, पण त्या मार्गाला लागण्यापूर्वी प्रपंचात सुद्धा ते उपयुक्त ठरणार आहे. या दृष्टीने श्रवण भक्ती आधी प्रपंच करावा नेटका यासाठी आणि नंतर मग साधावे परमार्थ विवेका यासाठी अशी दोन्हीकडे उपयोगी पडणारी आहे. श्रवणाद्वारे करून घेण्याच्या ज्ञानाचे विविध मार्ग सांगितल्यानंतर समर्थ आता श्रवण भक्तीच्या गाभ्याकडे वळतात आणि सांगतात की भक्तीचे 9 मार्ग, मुक्तीचे 4ही प्रकार आणि त्याची साधना करीत आत्मज्ञान करून उत्तम गती कशी मिळवावी याचे ज्ञान साधकाने श्रवणशक्तीने प्राप्त करावे. अशा रीतीने सगुण वस्तूंचे आणि भगवंताच्या सगुण अवतारातील लीलांचे ज्ञान श्रवण भक्तीने प्राप्त करून घ्यावे आणि नंतर त्यामधून निराकार व निर्गुण स्वरूपाच्या भगवंताचे शाश्वत व अशाश्वत यामधील फरकाचे आणि जीवशिवाच्या अभेद्य आणि अद्वैताच्या एकरूपतेचे आत्मज्ञानास पोचावे. भगवंतापासून कधीही विभक्त न राहणाऱ्या भक्ताच्या भक्तिभावातील अनन्यतेचे मूळ शोधण्याचा श्रद्धायुक्त प्रयत्न करून ते साध्य करून घ्यावे. या समासाचा उपसंहार करताना समर्थ एक महत्त्वाचे सूत्र सांगतात. अनेकदा विद्वान माणसे खूप ज्ञान मिळवून सर्वज्ञ होण्याच्या पाठीमागे लागतात. क्वचित ते सर्वज्ञ बनतातही, परंतु त्या ज्ञानातील काय घ्यावयाचे व काय सोडावायचे या मूल मंत्रालाच पारखे होऊन ते शेवटी जन्म वायाच घालवतात. भाराभर ज्ञान नुसतं गोळा करून उपयोग नाही, त्याचं उपयोजन करता आलं पाहिजे, आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये त्याचा वापर करता आला पाहिजे असं समर्थांना सांगायचं असावं. असे होऊ नये म्हणून श्रवण भक्ती म्हणजे सर्व ज्ञान ऐकून प्राप्त करून घ्यावे, परंतु त्यातील सार शोधावे आणि ते घ्यावे आणि बाकी जे जे अंतिम मोक्षप्राप्तीच्या उद्दिष्टासाठी असणार आहे ते सर्व सोडून द्यावे असं बजावून सांगून समर्थ म्हणतात की निरक्षीर विवेकाचा मार्ग अनुभवा. आपण असं म्हणतो की हंस दूध आणि पाणी मिश्रण करून घेतलं हंसाच्या पुढे, तर हंस फक्त दूध पितो आणि पाणी तिथंच सोडतो. तसा हा निरक्षीर विवेकाचा मार्ग धरावा असं समर्थ म्हणतात. आपण आज इथे थांबूया. पुढचा समास याचा आहे कीर्तन भक्तीचा, त्याला आपण उद्या सुरुवात करू. समर्थांचं चरित्र मी परवा आळतेकरांच्या याचा उल्लेख केलेला होता आपल्याची मुद्दाम, सदाशिव खंडो आळतेकरांनी लिहिलेला. तर त्या चरित्राच्या आधारे आपल्यापैकी अनेकांना उत्सुकता असेल, आपण ते जरूर पुस्तक मिळवावं. फार सुंदर पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे आणि कुठेही त्यामध्ये अंधभक्ती नाही आहे असं ते म्हणजे कुठे जिथं समर्थांची जी चरित्र उपलब्ध आहेत, काव्यरूप आहेत, त्यातला जो विचार अंधभक्तीचा वाटेल किंवा केवळ चमत्काराचा वाटेल तो त्यांनी मुद्दाम नमूद करून सोडायला लावलेला आहे. तेव्हा सांगतात की समर्थ लग्नमंडपातून जे बाहेर पळाले ते जांभेहून 3 कोसावर असलेल्या गोदा तीरावर आले. गोदावरी नदीच्या काठावर नदीतून पोहून पलीकडे गेले आणि काठाकाठाने नाशिकला पंचवटीला आले. नाशिकमध्ये रामाचं दर्शन घेतलं त्यांनी आणि मग नाशिकच्या जवळ असणारी टाकळी, नाशिकच्या पूर्वेला, तिथं ते गेले. तिथं 2 नद्यांचा संगम आहे, गोदावरी आणि नंदिनी या नद्यांचा संगम आहे तिथे. त्या संगमावरती समर्थांनी पुढची 12 वर्ष आपल्या आयुष्यातली व्यतीत केली. समर्थांच्या हा साधनेचा काळ होता. त्या साधनेच्या काळात एका बाजूला गायत्री पुरस्चरण, दुसऱ्या बाजूला तिथं आजूबाजूच्या देवळातनं चाललेली कीर्तने ऐकणे आणि कायम भगवंताची उपासना करणे. त्यांचं उपास्य देव श्रीराम होतं, त्यामुळे रामाची उपासना करणे. आणि मग काही काळानंतर अनेक चरित्रात असा उल्लेख आहे की त्यांनी तिथं एक महिला मरण पावली, तिचं प्रेत उठवलं वगैरे. पण आपण तो विषय सोडून देऊया. फक्त समर्थांनी पुढं हा सगळा अभ्यास जो केला तो केव्हा केला असेल तर त्याचा पाया
त्या टाकडीच्या वास्तव्यात असेल असं मला वाटतं. कारण नाशिक हे पहिल्यापासून तीर्थक्षेत्र आहे. तिथं अनेक कीर्तनं प्रवचनं चालत असणार आणि हा 12 वर्षाचा नारायण तिथे पोचल्यानंतर 12 ते 24 हा जो फॉर्मेटिव्ह एज आहे, घडण्याचं वय आहे, त्या वयात ते संस्कार त्यांना झाले असतील, ग्रंथवाचन झालं असेल आणि मग त्या 12 वर्षामध्ये 12 ते 24व्या वर्षी नारायणाचा समर्थ झाला आणि लोक त्यांना समर्थ रामदास म्हणू लागले. इथपर्यंतचा कथाभाग त्यांच्या पुस्तकामध्ये आलेला आहे. पुढेही आहे प्रकरणात. पण थोडक्यात काय की पहिली 12 वर्ष बालपण, तिथून पुढं 12 वर्ष नाशिकला तपचरण आणि आराधना यामध्ये समर्थांचा पहिला आयुष्याचा 24 वर्ष काळ गेला. 24 वर्षांतर काय पुढे झालं आपण हळूहळू बघूया. आज इथेच थांबूया. नमस्कार.